Hello guys, good afternoon. Let's begin with movement in demand. Important question for 4 marks. In last lecture we have completed what we did, determinants of demand. Demand कम ज़्यादा होने के लिए कौन से फैक्टर रिस्पॉन्सिबल है देखा हमने, है ना. प्राइस और क्या था, इनकम था, प्राइस ऑफ सब्सिट्यूट, प्राइस ऑफ कॉम्प्लीमेंट्री, वेदर कंडीशन, टैक्सेशन, टेक्नोलॉजी, एडवर्टीजमेंट, है ना. हाँ, टेस्ट, हैबिट्स, प्रेफरन्स, फॅशन, हे सब कुछ था ना गाईस. लास्ट लेक्चर कोण नव्हतं का? तो 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 ते विचार करे काय बोलतो सर. मग बोलली आजारी होती, आहे ना. तू आजारी होती, शाबास. बघितला व्हिडिओ, रेकॉर्डिंग बघितली, कधी बघणार मग? तुम्हाला कोण ऍड केले काय याच्यामध्ये, ऍपच्या याच्यामध्ये? तुम्हाला ॲपमध्ये ऍड केले ना. गेट इट कन्फर्म विथ प्राजक्ता मॅम. ओके, कन्फर्म करा काय ते. ओके, इकॉनॉमीची रेकॉर्डिंग काय घेत नाही, विचार करा. ठीक आहे. Variation in demand. Expansion in demand. Contraction in demand. Change in demand. Increase in demand. Decrease in demand. Change in demand. जागा नसेल ना. लिहिता तुम्ही, जागा नसेल तर वरती लिहा, काय विषय नाही. हे काढायचं बस, हे नको आहे आपल्याला. चेंज, त्रिकोण राहा, त्रिकोण. ओके, त्रिकोण.
येस गाइस, फोकस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिले ऐकून घ्या, मग लिहा, तुम्हाला सगळे डाऊट होतील क्लिअर. मुवमेंट इन डिमांड क्वेश्चनचं नाव आहे. इंपॉर्टेंट क्वेश्चन फॉर 4 मार्क्स, शॉर्ट नोट में आ सकता है. सेम क्वेश्चन सप्लाई में भी है. मूवमेंट इन सप्लाई. डिमांड का रूल समझ के लो. डिमांड का रूल क्या है? क्या है? क्या है रिलेशन डिमांड का और प्राइस का? इनवर्स बोलने का नाही. तुमची एक्झाम जोपर्यंत असेल ना पुढच्या वर्षी, तोपर्यंत तुमचा प्रश्न विचारणारच आहे मी. क्या है रिलेशन डिमांड और प्राइस में? काय बोलने का? इनडायरेक्ट, इनवर्स. शिकवलं ना मी ऑलरेडी. इनडायरेक्ट इनवर्स म्हणजे काय? प्राइस वाढली, डिमांड कमी होते, प्राइस कमी, डिमांड वाढते. याला काय बोलतात? इनवर्स किंवा इनडायरेक्ट. दिस इज अ रिलेशनशिप बिटवीन प्राइस एंड डिमांड. क्या है? इनवर्स मतलब ही इनडायरेक्ट. इनडायरेक्ट का मतलब क्या? हाँ, उसका मतलब क्या? प्राइस बढ़ेगा तो डिमांड कम, प्राइस कम, डिमांड ज्यादा. हम लोग नॉर्मल पीपल क्या समझते हैं? जहां पे प्राइस कम वहां पे हम ज्यादा लेते, समझा? डिमांड ज्यादा करते, समझा? इसलिए डिमांड जो कॉन्सेप्ट है हम लोग के लिए बना है, कंज्यूमर लोग के लिए, समझा? उसमें मूवमेंट इन डिमांड एक क्वेश्चन है, 2 पार्ट में डिवाइड है. वेरिएशन इन डिमांड एंड चेंज इन डिमांड. वेरिएशन इन डिमांड मतलब क्या? जहां पे डिमांड आपका बढ़ेगा या कम होगा उसको बोलते चेंज. चेंज को बोलते ट्रायंगल. इसका मतलब क्या? चेंज, CHANG. चेंज का मतलब क्या? ट्रायंगल. ट्रायंगल मतलब चेंज. ओके. जब अपना डिमांड चेंज होगा बिकॉज ऑफ चेंज इन प्राइस. डिमांड क्यों चेंज हो रहा है अपना? प्राइस कम ज्यादा होने की वजह से. लेकिन यहाँ पे अदर फैक्टर क्या रहेंगे? कांस्टेंट. इसका मतलब क्या? कांस्टेंट. नो चेंज इन अदर फैक्टर. अदर फैक्टर मतलब क्या? प्राइस के अलावा बाकी हमने कितना सीखा उस दिन डिटर्मिनेंट्स में? क्या क्या सीखा? प्राइस, इनकम, एडवर्टाइजमेंट, टेस्ट, प्रेफरन्स, फॅशन. प्राइस को छोड़ के बाकी जो पॉइंट है ना, प्राइसला सोडून बाकी सगळे पॉइंट होते ना, त्याला म्हणतात अदर फॅक्टर. प्राइसला सोडून. ओके. आपली डिमांड का होते चेंज? बिकॉज चेंज इन प्राइस. बट काय असतं? स्टेबल अदर फॅक्टर, कॉन्स्टंट. ओके, स्टेबल. समजलं? इकडे काय असतं? चेंज इन डिमांड. डिमांड वर खाली होते. कशामुळे? काय चेंज झाल्यामुळे? बट इथं कॉन्स्टंट काय असतं? समझा मैं क्या बोला? इन दिस केस वेरिएशन इन डिमांड, चेंज इन डिमांड ड्यू टू चेंज इन प्राइस. बट अदर फैक्टर क्या रहता है? कांस्टेंट. यहाँ पे क्या होता है? चेंज इन डिमांड ड्यू टू चेंज इन अदर फैक्टर बट प्राइस रिमेन कांस्टेंट. इसके अंदर भी 2 है, एक्सपांशन. ओके, एक्सपांशन एंड कॉन्ट्रैक्शन. एक्सपांशन मतलब आगे बढ़ना, कॉन्ट्रैक्शन पीछे. ये दिमाग के अंदर रखो क्या, याद रखने के लिए. एक्सपांड बोलते हैं, एक्सपांड किया हमने, बिजनेस को एक्सपांड किया. एक्सपांड मतलब क्या? एक्सपांशन. ओके, बढ़ना. कॉन्ट्रैक्शन मतलब उल्टा उसका, मतलब क्या? उल्टा क्या होगा? कम होना. समझा? तो यहाँ पे क्या हो रहा है? डिमांड बढ़ रहा है. देख, बढ़ रहा है ना, डिमांड बढ़ रहा है. इंक्रीज इन डिमांड, उल्टा रिलेशन. अगर डिमांड बढ़ रहा है तो क्या कम होगा? बट डिक्रीज इन प्राइस, बट अदर फैक्टर कांस्टेंट. समझा? इसका डायग्राम देख के लो. यहाँ पे क्या आता है? प्राइस. यहाँ पे डिमांड, क्वांटिटी, डिमांड. बराबर? ये कौन सा एक्सिस है? एक्स, वाई. बराबर? अभी ध्यान दो. 5 रुपया था अपना मार्कर का प्राइस है. मार्कर का प्राइस 5 रुपये था. तो हमने कितना कितना मार्कर लिया? 10 मार्कर लिया. सॉरी, 15 रुपया था. तो हमने कितना मार्कर लिया? 10 मार्कर लिया. 15 रुपया था प्राइस, तो हमने कितना मार्कर लिया? 10 मार्कर. ओके, तो इसको चिपकाओ. अभी यहाँ पे चिपक रहा है, अनटच करो. क्या हो रहा है अभी? डिमांड इंक्रीज हो रहा है. मतलब डिमांड इंक्रीज क्यों होगा? बिकॉज क्या कम हो रहा है? हाँ, प्राइस जैसे 15 से 10 रुपया हो ना गाइस, 10 रुपया हुआ तो बताओ डिमांड क्या होगा? 18 मार्कर लिया मैंने,
कितना मार्क कर लिया 18। अभी फिर से ये लाइन यहाँ पे खींचो, यहाँ पे खींचो, यहाँ पे मिल रहा है, ये रफ कर दो, फिर यहाँ पे बढ़ रहा है, डिमांड बढ़ा और क्या कम हुआ, प्राइस। इसको टच करो ऐसा, डी 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 मतलब क्या, डिमांड कर्व, क्या बोलते इसको, डिमांड कर्व। समझा में क्या बोला, हो गया इसका डायग्राम रेडी। दूसरा भी कॉन्ट्रैक्शन में क्या था, एक्सपेंशन में क्या था, क्या बढ़ रहा था, एक्सपेंड ना, डिमांड बढ़ रहा है, यहाँ पे क्या होगा, डिमांड कम होगा। डिमांड कम क्यों होगा, बिकॉज, बट क्या स्टेबल रहेगा, कांस्टेंट, अदर फैक्टर रिमेन्स दी कांस्टेंट। देखो अभी यहाँ पे क्या दिखता है, प्राइस, यहाँ पे किसका डिमांड, हमने एग्जांपल में क्या लिया है, मार्कर ना, प्राइस 8 रुपए था, ओके, मार्कर का प्राइस, ओके, कितना था 8 रुपया, तो हमें कितना मार्कर लिया था, 20 मार्कर, 8 रुपये ऐसा ना 20 घेतले मार्कर हमें, ओके, फिर इसको मैं रफ किया, ओके, मिल गया पॉइंट। जैसा डिमांड बहुत चल रहा है, मार्केट में बहुत चल रहा है, तो मालूम क्या किया मार्केट वाले ने, प्राइस ही बढ़ा दिया, 18 से 15 रुपए किया। फिर बोला यार महंगा हो गया रे, लोग अभी ले रहे नहीं है, मतलब ले रहे नहीं, मतलब क्या कम हो रहा है, अभी डिमांड कम हो रहा है। कितना हो गया डिमांड, डिमांड हो गया 9, तुमने कितना मार्क कर लिया अभी 9, तो ज़्यादा कम हो गया ना, 12, ठीक है क्या, 12 मार्क कर लिया मैंने, 8 रुपये था तो मैंने 20 मार्क कर लिया था। जैसा प्राइस बढ़ गया, भाई नहीं नहीं मुझे ज़्यादा लूंगा नहीं मार्कर, मैं 12 मार्कर लूंगा, मेरा डिमांड कम हो गया, देखो अब इसको टच कर लो लाइन को, यहाँ पे मिल गया, क्या हो गया, 8 से 15 हो गया ना, बढ़ गया। और डिमांड कैसे हुआ, 12 से 20 हुआ या 20 से 12 हुआ, तो ऐसा एरो, एरो इंपॉर्टेंट होता है यार भाई इधर, एरो एरो इज वेरी इंपॉर्टेंट, ओके गाइस, अगर एरो गलती हो गया मतलब अपना डायग्राम गलत हो गया, देखा जाए ना डायग्राम दोनों डायग्राम देखो सेम ही है, लेकिन एरो अलग है। देखो पहले इसमें प्राइस कम हो रहा है, डिमांड बढ़ रहा है, दूसरे इसमें प्राइस बढ़ रहा है, डिमांड कम हो रहा है, अगेन दिस इज इजी है। तीसरा, चेंज इन डिमांड में क्या था, डिमांड चेंज होगा ड्यू टू चेंज इन अदर फैक्टर, प्राइस क्या रहेगा कांस्टेंट। इसमें दो है, इंक्रीजिंग डिमांड एंड डिक्रीजिंग, नाम में उसका मीनिंग है इंक्रीज, बढ़ रहा है। ये कौन सा एक्सिस, एक्स वाई, प्राइस, यहाँ पे क्वांटिटी ऑफ डिमांड, यहाँ पे क्या कांस्टेंट है, प्राइस 10 रुपए के मार्कर का, कितना मार्कर लिया मैं 15 मार्कर, मिल गया। अभी डिमांड बढ़ गया, 15 से कितना हो गया 25 हुआ, प्राइस कितना होगा, हाँ गड़बड़ करने का नहीं, अभी प्राइस कांस्टेंट है, अभी प्राइस अभी भी क्या है 10 रुपए ही है, प्राइस चेंज हुआ ही नहीं, ओके। तो इधर एक मिल गया अपना डिमांड कर, एरो एल, दो बार मिलेगा पॉइंट, इधर एक मिलेगा इधर मिलेगा, यहाँ पे देख 2 पॉइंट मिल गया, एक ही डायग्राम बना है, ये अलग बन गया, देखो यहाँ पे एक पॉइंट बन गया, उसको हम डिमांड कर बोलेंगे ओरिजिनल, ये जो है उसको हम लोग बोलेंगे D1 D1, इंक्रीज हो गया डिमांड, 15 से 25 हुआ, फिर बढ़ 25 क्यों हुआ, 15 से 25 क्यों हुआ, नहीं क्या चेंज होगा यहाँ पे, इनकम बढ़ गया रहेगा ना, इसलिए सर भी बढ़ गया ना, 15 से हम कितना ले रहे 25 ले रहे, पहले 15 आम रहता है खाने के लिए घर पे हापुस का, अभी पगार बढ़ गया, बोला 15 ने 25 देंगे क्या, प्राइस उतना ही है, प्राइस चेंज होने की वजह से अभी यहाँ पे मस्ती नहीं बढ़ा है, यहाँ पे क्या, बिकॉज ऑफ चेंज इन अदर फैक्टर, प्राइस पहले भी 10 था जब हम 15 मैंगो लेते थे, अभी उतना ही है जब हम लोग कितना मैंगो ले रहे 25, समझे मैं क्या बोला,
एक्स नहीं, इधर वाई ना, ये वाई एक्स, यहाँ पे प्राइस क्वांटिटी डिमांड, जब 10 रुपये था प्राइस तब हम कितना मैंगो लिया था, 20 मैंगो, बराबर। अभी हमने कितना हमने मैंगो लेना स्टार्ट किया, अभी 12 मैंगो लेना स्टार्ट किए, प्राइस कितना है अभी भी, उतना ही है गाइस, उतना ही है, प्राइस यहाँ पे चेंज नहीं हो रहा है, लिखा है डिक्रीज इन डिमांड ड्यू टू, बाकी सब सेम, चेंज इन अदर फैक्टर बट प्राइस रिमेन दी कांस्टेंट। तो कहाँ से कहा क्या हुआ है, 20 से यहाँ पे क्या हो रहा है, 12 हो रहा है, डिक्रीज हो रहा है, यहाँ पे क्या हो रहा है, इंक्रीज, यहाँ पे डी था, यहाँ पे क्या रहेगा, D1 D1, डॉट डॉट का मतलब क्या, इंक्रीज वाला पोर्शन या डिक्रीज वाला पोर्शन, समझा। ये पोर्शन बता था कि ये ओरिजिनल ये था और ये क्या है, एडिशनल है, ओरिजिनल ये था, ये क्या है, एडिशनल, डन। इस तरह अपने 4 मार्क्स का क्वेश्चन हो गया, डाउट है तो पूछूंगा अभी फर्स्ट, डाउट है तो विचारा मला, हाँ काय, हाँ यस यस, डायग्राम व्हॉटएव्हर, हाँ बोल, बघ मोमेंट म्हणजे काय, ऊपर नीचे होना, ओके मोमेंट, ओके उसमें 2 आहे, व्हेरिएशन और चेंज, व्हेरिएशन मध्ये काय असतं, डिमांड होते चेंज, प्राइस चेंज झाल्यामुळे अदर फॅक्टर काय असतात, कॉन्स्टंट, ते चेंज होत नाही, त्यामध्ये 2 आहेत, एक्सपान्शन इन डिमांड आणि कॉन्ट्रॅक्शन इन डिमांड। एक्सपान्शन मध्ये काय असतं, डिमांड वाढते प्राइस कमी होते, बघ डिमांड वाढली प्राइस कमी झाला, आपण त्या हिशोबाने डायग्राम काढला। कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय असतं, डिमांड कमी होते आणि प्राइस वाढते, बघा डिमांड कमी झाली आणि प्राइस वाढली, तुला एरो समजतं ना, असा एरो म्हणजे कमी होणे, असं म्हणजे वाढणे, असं म्हणजे वाढणे, मागे येणे म्हणजे कमी होणे, समजलं काय बोललो मी। तिकडे काय होतं, चेंज इन डिमांड मध्ये काय होतं, डिमांड चेंज होते बिकॉज चेंज इन अदर फॅक्टर, प्राइसचा याचा काय संबंध नाहीये, प्राइस नेहमी काय असते, कॉन्स्टंट। पहिल्या केसमध्ये काय होतं, 10 रुपये होती तेव्हा मी किती मँगो घेतलेले, 15, आता मी 25 घेते मँगो, तरी 10 रुपयाचे रेट, का मी डिमांड चेंज केली, बिकॉज माझे अदर फॅक्टर चेंज झाले, अदर फॅक्टर मध्ये काय येतं, इन्कम, ऍडव्हर्टिजमेंट, प्रमोशन, व्हॉटएव्हर, ओके समजा, समजते। नॉर्मली आपण प्राइस बघून डिमांड करतो, इकडे काय प्राइस सेम आहे, प्राइस चेंज झाली नाहीये, अदर फॅक्टर चेंज झाले, अदर फॅक्टर मध्ये प्राइस जर सोडून बाकी सगळे अदर फॅक्टर्स। दुसऱ्यामध्ये काय आहे, डिक्रीज इन डिमांड, पहिले मी 20 मँगो घ्यायचो, रेट काय होता, 10 रुपये, आता मँगो किती घेतले मी, 12, आता रेट किती आहे, 10 रुपयाचे, का झाला असा, चेंज इन अदर फॅक्टर, मे बी माझा पगार झाला कमी, इन्कम झालं कमी, पहिले 20 घ्यायचं मँगो, आता किती घेतोय, 12 मँगो, परवडत नाही मला, ओके। टॅक्स चेंज झाला, टॅक्स नाही बोलते ना, टॅक्स पण बोलू शकतो आपण, ओके, टेस्ट, टेस्ट बोले तर मग प्रोडक्ट होईल चेंज ना, मला मँगो आवडायचा, मला आता काय आवडतंय, ऑरेंज व्हॉटएव्हर, आता आपण एक्झाम्पल घेतोय काय, एकाच प्रोडक्टचं ना, म्हणून डन, छापो, इझी आहे, ते तुम्ही तसं लिहू नका का, लाईन लाईन दिसते खवडा, असं मारलं नाही, ओके, हे तुम्हाला परत लिहायचं तिकडे, ओके, हां मी लेट मी चेक कोणी कोण लिहिलं असं, येस गाईज, डन विथ दिस क्वेश्चन। आता आपण ते आतलं काय रीड करायची गरज नाहीये, एव्हरीथिंग इज कव्हर, ओके गाईज, तुझं बघा एकदा, तुमचा पेज नंबर 23 काढा, त्यात एक्सपान्शन डिमांड दिसते का, डायग्राम बघा, यू विल गेट टू नो, फक्त आपला जो एरो आहे ना, तो आतमध्ये त्यांचा एरो बाहेर आहे, ओके, बाकी एवढा काय फरक नाही, ओके, समजलं काय बोललो मी, जमलं असतं याला पण तुम्ही असं हे करा, ओके, रबरनी डॉट डॉट वाला लाईन ठेवा, हां ओके। नाउ नेक्स्ट क्वेश्चन, लॉ ऑफ डिमांड,
लॉ ऑफ डिमांड and its assumptions. Important question, very important question. आणि its exception लिहू नका. पहिले आपण शिकूया assumptions, मग शिकूया. मग शिकवलं स्टार्टिंगच्या दिवशी बोलू तुम्हाला 3 प्रकारचे लॉ आहेत. लॉ ऑफ DMU, लॉ ऑफ डिमांड अँड लॉ ऑफ सप्लाय. DMU संपला, आता आपण घेतो लॉ ऑफ डिमांड. ओके, डिमांड मध्ये पण 2 क्वेश्चन आहेत, एक्सेप्शन आणि अजम्पशन. ओके, समजलं. तर व्हॉट इज लॉ, तुम्हाला माहिती लॉ म्हणजे काय. ओके, लॉ म्हणजे काय माहिती ना, सांगा बोला. लॉ मीन्स व्हॉट, सॉरी डिमांड मीन्स व्हॉट. नहीं ते जो मैं सिखाया आपको डेफिनेशन वो बताओ. डिजायर, विलिंगनेस एंड एबिलिटी. तो मार्क कर दे. डिजायर, विलिंगनेस एंड एबिलिटी, वो सब यहाँ पे चिपकाने का, समझा. इंट्रोडक्शन, डिमांड का मतलब क्या, वो सब जो हमने लिखा है ना वहाँ पे चिपकाने का. लेकिन यहाँ पे लॉ ऑफ डिमांड है. लॉ ऑफ डिमांड क्या बोलता है, व्हाट इज द रिलेशनशिप बिटवीन प्राइस एंड डिमांड. इनवर्स एंड इनडायरेक्ट. इसका मतलब क्या, प्राइस बढ़ेगा डिमांड कम होगा, प्राइस कम होगा तो डिमांड बढ़ेगा. समझा मैं क्या बोला. यस, बस आपको वही डेफिनेशन है लॉ ऑफ डिमांड का. एकदा बघा, पहिली गोष्ट लॉ ऑफ डिमांड कोणी एक्सप्लेन केला, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. आपण लिहिले हे DMU मध्ये लिहिले ना, एक्सप्लेन बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक ऑफ 1890 प्रिन्सिपल इकॉनॉमी. ते इथे लिहायचं परत आता की लॉ ऑफ डिमांड वॉज propounded या introduced by Professor Alfred Marshall in his book of Principle of Economy in the year 1890. ते लिहायचं आहे इथे. ओके, आता पेज नंबर बघा 21. त्यामध्ये बघा डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू प्रोफेसर मार्शल. दिसते का, काय लिहिले, अदर थिंग बिंग इक्वल. कॉन्स्टंट बोला, इक्वल बोला. काय बोलतो तो, हायर प्राइस वाढली तर काय होणार, स्मॉलर दी डिमांड, म्हणजे डिमांड कमी होणार. आणि लोअर प्राइस असेल तर डिमांड काय होणार, वाढणार. बघा डेफिनेशन दिसते, फक्त ते स्मॉलर आणि लोअर आहे. बस समजलं काय बोललो मी. ही होती आपली काय डेफिनेशन. सगळ्यांना समजलं डेफिनेशन. आता अजम्पशन बघा. त्याच्या अगोदर आपण लिहायचं कसं याचा आन्सर, पहिले इंट्रोडक्शन लिहायचं, बरोबर माहिती ना. त्यात काय लिहायचं, लॉ ऑफ डिमांड वॉज डेव्हलप बाय प्रोफेसर, माहिती ना, अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक ऑफ प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी इन द इयर 1890. हे लिहायचं. ओके, कॉपी पेस्ट. ओके, आणि डिमांडचा अर्थ काय लिहायचा. ओके, डिमांड म्हणजे काय ते लिहायचं. ओके, मग बी काय असणार, डेफिनेशन. त्यात काय लिहायचं, ही अदर थिंग वाली. हा का, पूर्ण लिहायची कुठपर्यंत, डिमांडेड. समजलं. सी पॉइंट काय असणार, शेड्यूल. शेड्यूल कसं लिहायचं, ध्यान द्या इकडे. आपण लिहिलं ऑलरेडी इंडिव्हिज्युअल डिमांड नाही का, एक क्वेश्चन होता इंडिव्हिज्युअल डिमांड, मिस्टर ए, मिस्टर बी, मिस्टर सी, ते होता मार्केट डिमांड. त्या पहिले एक डायग्राम बनवला होता मिस्टर एचा, एकाच व्यक्तीचा, त्याला बोलतात इंडिव्हिज्युअल डिमांड. ओके, तो डायग्राम कॉपी करा. शेड्यूल अँड डायग्राम काय होता, 5 4 3 2 1. इथे काय होता, 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 40 किलो, 50 किलो. हे केजी मध्ये आणि हे रुपीज मध्ये. कॉपी करा आणि डायग्राम मग कॉपी करा. डायग्राम कसा असा होता, सॉरी 1 2 3 4 आणि 5, बरोबर ना. 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 40 किलो आणि 50 किलो, माहिती ना. अकॉर्डिंगला असं आपण डायग्राम काढला होता. याचं एक्सप्लेनेशन मग कॉपी करायचं, कारण हा क्वेश्चन आहे 8 मार्क्सला, राईट, 2-3 मार्क्सला नाही आहे, म्हणून आपलं मोठं लिहायचं. ओके, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, शेड्यूल, डायग्राम आणि त्याचा एक्सप्लेनेशन. वन्स यू कम्प्लीट दिस देन जम्प टू अजम्पशन. आता अजम्पशन बघा,
जे नव्हते त्यांनी जरा बाजूंचं नोटबुक बघा. ओके, त्यांना समजेल. ओके, अझम्पशन मध्ये काय पॉइंट बघा. पहिला कॉन्स्टंट इन इन्कम. दुसरा काय, नो चेंज इन पॉप्युलेशन, नो चेंज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट, नो चेंज इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, नो चेंज इन एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस, नो चेंज इन टेस्ट हॅबिट प्रेफरन्स अँड फॅशन, नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. आपण तेव्हा काय शिकलो डीएमए मध्ये? व्हॉट इज अझम्पशन? गृहीत धरणे. असं गृहीत धरा असं होत आहे. ओके, म्हणजे असं अज्युम करा की आपली इन्कम सेम आहे. तेव्हा शिकलो बघा डीएमए मध्ये की असं अज्युम करा की आपण आपली भूक नंबर मध्ये मोजू शकतो. असं अज्युम करा की आपण काय आंबा खातोय त्याचा ओनली वन यूज आहे. असं अज्युम करा टेस्ट चेंज होत नाहीये. असं अज्युम करा की आपण ते आपला कंझ्युमर रॅशनल आहे. आठवला पॉईंट? अज्युम करा म्हणजे काय, असं तुम्ही समजा की तो व्यक्ती रॅशनल आहे. गृहीत धरा. समज इथं पण सेम आहे. का? आपल्याला लॉ जर शिकायचा असेल तर आपल्याला बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्या गोष्टीला कॉन्स्टंट ठेवावं लागतं, नाहीतर आपण शिकू शकणार नाही. आता बघा पहिला पॉईंट काय, कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कमलाच काय बोलतात? नो चेंज इन इन्कम. तुम्ही एकच कॉमन ठेवा काहीतरी, लिहा पेन्सिलने, नो चेंज इन इन्कम. सिंपल. कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कमला काय लिहा? नो चेंज इन इन्कम. हेडिंग तुम्ही तशी लिहायची, नो चेंज इन इन्कम. हा, एक कॉमन ठेवा ना, तुम्हाला आठवण करायला इझी होईल ना. नो चेंज इन इन्कम असं it is an assume that, guys, it is an assume that the demand which we are demanding, the income of consumer is constant. त्या व्यक्तीचे इन्कम चेंज होणार नाही. का चेंज होणार नाही असं अज्युम करा. नो चेंज इन इन्कम असं तो म्हणतोय, अज्युम करा की त्याचं इन्कम जे आहे तेच असणार पुढे पण. का? सिंपल लॉजिक आहे यार. इन्कम वाढल्यावर काय वाढतो? खर्च वाढतो. आपली बघायचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतो, बरोबर ना? आपण ते वस्तू ती घेत नाही, आपण दुसरी घेतो. आपण 20 रुपये तांदूळ खायचो पहिले, राशन चारा घेतो आपण बासमती. मग जर आपलं इन्कम वाढलं तर आपली डिमांड कसली वाढेल? आपली बासमती राईसची डिमांड वाढेल. आणि कोणाची डिमांड कमी होईल? राशनच्या राईस. समजलं का काय म्हटलं? आपल्याला अभ्यास करायचा राशनच्या तांदळाचा, बासमती तांदळाचा नाही. मग बासमती तांदूळ कधी येणार? जेव्हा आपलं इन्कम वाढणार. मग इन्कम वाढलंच नाही तर बासमती तांदूळ येणारच नाही. समजतं काय बोलायचं मला? म्हणून असं अज्युम करा की आपलं इन्कम 10,000 रुपयेचे आणि 10,000 मध्ये आपण कोणता तांदूळ खातो? राशनचा. समजतं काय बोललो मी? येस. सो इट इज अज्युम दॅट इन्कम ऑफ कंझ्युमर इज स्टेबल, नो चेंज. जर चेंज झाला तर लॉ विल नॉट ऑपरेट. लिहायचं कसं? असले क्वेश्चन्स तुम्हाला लिहून दिले तर मी लाईन दी आहे ना. इट इज अँड assume that no changing काय इन्कम आहे ना ऑफ कंझ्युमर, अदरवाइज लॉ विल नॉट ऑपरेट. समजलं याचा अर्थ काय नो चेंजिंग इन्कमचा? हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय? हा पहिला पॉईंट कोण वाचतंय आता? should be rise. समजला? म्हणून म्हटलो मी, जर इन्कम वाढले ना आपण जास्त डिमांड करू. जर आपल्याला पाहिजे नसेल ना तरी पाव. हा आता ऐका, पहिले लाईव्ह एक्झाम्पल, चेंज इन इन्कमचा लाईव्ह एक्झाम्पल. पहिले ना आम्ही आहे ना लहानपणी फणस, जॅकफ्रूट. ओके, जॅकफ्रूट आम्ही जायचो ना घ्यायला मार्केटमध्ये, तर ते एक पाव अर्धा पाव असं घ्यायचं, ते नाही का कोलून ठेवतात. आता आम्ही डायरेक्ट मी जातो हे घेतो, डायरेक्ट फणस घेतो. ओके, अख्खा फणस. ओके, इट डझंट मीन की तुमचं इन्कम वाढले का? थोडंसं वाढले इन्कम, डिमांड वाढली ना, बिकॉज तेव्हा पैसे आमचे कमी होते. आता पैसे थोडे जास्त एवढे पण करोडपती नाही आम्ही भाई. ये जो मैं बोल रहा हूँ एग्जाम्पल है और इसका वास्तविक जीवन से कुछ संबंध नहीं है. ओके, हाँ, डिस्क्लेमर. हाँ, तो मैं क्या कर रहा हूँ अभी? मैं डायरेक्ट जाता हूँ हाईवे पे, रहते ना सर खड़े हो लोग, हे भाई कितीला फणस सांग? 500 रुपयाला. चाल ठेव, चल गाडीवर. समजते? बिकॉज चेंज मी घेतोय फणसच, पण आता घेतोय जास्त फणस.
तेव्हा कमी. समज हे जर आहे ना व्हेरिएशन, ते व्हेरिएशन मिसमॅच होतं. मिसमॅच जर आपल्याला व्हेरिएशन मिसमॅच नसेल पाहिजे ना, तर असं अजून करा की आपलं इन्कम चेंज झालेलं नाही. समजलं लॉजिक? नेक्स्ट पॉईंट काय? नो चेंज इन साईज ऑफ पॉप्युलेशन. भाई 10 जण घरात आहेत, एक्झाम्पल झालं आपलं ऑलरेडी. 10 जण घरात आहेत, आपले आजी आजोबा गेले. ओके, कुठे गेले? फिरायला गेले रे. तुम्हाला काय लाजलं जागा लाजा लगेच मारताय की काशी विश्वेश्वर नाही का ते अष्टविनायक करायला गेले, तुम्ही लगेच त्याला वरती घालताय की आजी आजोबा सॉरी गेले. तर आपल्या घरामध्ये 10 माणसं आहेत. नॉर्मली आपण एक माणूस खातो किती? 1 किलो तांदूळ महिन्याला. ओके, आता आजी आजोबा गेले, 2 महिने येणार नाही. आता किती आपल्याला लागेल राईस? 8 किलो. झालं पॉप्युलेशन कमी, डिमांड पण झाली कमी. बरोबर? मग आपल्या जर आजी आजोबा आता आपल्या घरात असते तर किती डिमांड असते आपली? 10 किलो असती. नसते गेले तर 10 किलो असते. समजते? म्हणून बोलतात की आपलं जर पॉप्युलेशन हललं ना तर आपली काय हलते? डिमांड पण हलते. म्हणून डिमांड शिकण्यासाठी आपलं पॉप्युलेशन आता स्टेबलच असेल, वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही असं अज्युम करा. जर हललं पॉप्युलेशन तर लॉ विल नॉट ऑपरेट. आता आजी आजोबा रिटर्न आले घरी, 2-4 लोकांना घेऊन. ओके, 4 लोकांना घेऊन आता 14 किलो. परत पॉप्युलेशन वाढलं, डिमांड पण वाढली. समजलं काय बोललो मी? तर परत असं लिहायचं सेम. इट इज एन अज्युम दॅट नो चेंज इन क्या पॉप्युलेशन. ओके, ऑफ कन्झ्युमर नका लिहू का, तर वाचत पण जावा का आपण काय लिहितो. ओके, पॉप्युलेशन ऑफ कन्झ्युमर. ओके, कसं वाटतं ऐकायला? समजा कन्झ्युमर आला की अंडी घ्यायला की त्या माणसाचं पॉप्युलेशन म्हणजे समजते. इट लुक बॅड. ओके, जरा वाचत पण जाऊ आपण काय लिहितोय का. इट इज एन अज्युम दॅट देर इज नो चेंज इन पॉप्युलेशन. स्टॉप. अदरवाइज लॉ विल नॉट ऑपरेट. समजलं? एकदम इझी. यस टू अस सेकंड पॉइंट. कम ऑन फास्ट. रिमेन अनचेंज मतलब क्या? नो चेंज. हाँ, हाइस पॉप्युलेशन ऑफ कंट्री अफेक्ट दी ऑब्वियसली. समजलं काय बोललो मी? आता बघा खूप पहिलीची गोष्ट आहे, 1971 या 61 ची गोष्ट आहे. आपण ना बांगलादेश त्यातल्या माणसांना आपण आपल्याकडे ठेवलेलं. कोणता पिक्चर? त्याच्यावर पिक्चर आहे कोणता ते? हा XYZ पिक्चर आहे. ऐकून घ्या पहिल्याच्या मग हिस्ट्री काय. बांगलादेश आणि आपलं इंडिया आणि पाकिस्तान हे होतं अविभाज्य घटक आपल्या इंडियाचं. बरोबर? कधी बघा अविभाज्य इंडिया म्हणजे काय बोलतो इसको इंग्लिश में, क्या बोलतो इसको? काहीतरी आहे. त्याचा ओरिजिनल मॅप बघा इंडियाचा कसा होता. अखंड भारत ना. तर तो नंतर काय आला? पार्टिशन झालं ना, तेव्हा पाकिस्तान वेगळं, इंडिया वेगळं, अफगाणिस्तान तिकडचा पार्ट आहे. लेट देम थिंक. ओके, आपण विचार करायचा नाही. आणि बांगलादेशचं काय लफडा माहिती का? पाकिस्तान म्हटलं हा आमचा इलाका आहे, त्याच्यावर अन्याय करायला स्टार्ट केलं. कोणी? पाकिस्तानने. कोणावरती? हे बघा असे मॅप. हे आपला इंडिया ना, इथं कुठे बांगलादेश आहे ना, आणि इकडे आपलं पाकिस्तान. बरोबर? हा म्हणतो आमचा सातबारा. ओके, हा म्हणतो तुला सातबारा आहे, आम्ही घेत नाही. हा याच्यावर नुसतं अन्याय करायला लागलाय. कॉलेजमध्ये घुसायचा, पाकिस्तानचे लोक डायरेक्ट गोळ्या टाकायचे, पुन्हा कॉलेज उद्ध्वस्त मारून टाकायचे, कपडे बिपडे काढून बाहेर सोडायचे, रेप करायचे, भरपूर गोष्टी झालेल्या. विच इज नॉट इट इज नॉट लाईक अ फनी पार्ट. ओके, मग इंडिया बोला तुम्ही असं का करता रे यांच्यावरती? लेट डेम लिव्ह ना, लेट डेम एन्जॉय देअर लाईफ. तो म्हणतो तुला काय करायचं रे? मग इंडियातले आपले कसे असतात, दया भावना आहे ना, थोडा जर भिकारची ऍक्टिंग केली लगेच घराला जेवण आहे ना. म्हटलं ठीक आहे, आम्ही याला सपोर्ट करतो. या लोकांना त्यांनी इथे घेतलं आपल्या इंडियामध्ये, आश्रय दिला, आश्रय. समजते? महिला राग आला पाकिस्तानला, आम्ही का पागल आहे का, कशाला दिला आश्रय वगैरे. झालं युद्ध. मग पाकिस्तानने हे आपलं शिप पाठवल्या युद्ध करायला, नेव्ही.
पाकिस्तानची नेव्ही आली, त्यांचे हमला स्टार्ट झाला. इंडियाचा काय हे नव्हतं इंटेन्शन की वॉर करायचा. याला कोणी हेल्प केली पाकिस्तानला? अमेरिका. अमेरिका बोला ए पाकिस्तान तो पुढे की न्यायचा, काय पाहिजे मिलेगा जा, काय पाहिजे बॉम्ब पाहिजे, सब मिलेगा, तू सिर्फ लढ जा. असं सपोर्ट केला पाकिस्तानने कोणाला? युएसएला. सॉरी पाकिस्तानला सपोर्ट कोणी केला? युएसएने. इंडिया झाला एकटा. मग अरे इंडियाचा मोठा भाऊ कोण? रशिया. रशिया म्हणजे वन मॅन आर्मी, सबका बाप रशिया आला पुढे, सगळ्यांची झाली. मग युएसए मागे घेतली आपली शिप, ही शिप बघून याची पण झाली, यांनी आपली शिप घेतली मागे. ओके, तेव्हा जाऊन ते युद्ध हे झालं. सांगायचा उद्देश काय होता? पहिलेच इंडियामध्ये एवढी पॉप्युलेशन, पहिले खायचे वांदे, तर अजून लोकांना घेतले, पॉप्युलेशन वाढलं. आता आपल्याला एवढे जमिनी नाहीत, शेती नाहीये, मग काय केलं आपण? मग दुसऱ्याकडून घेतलं उधारी. समजते? पॉप्युलेशन वाढलं तर काय वाढतं? डिमांड पण वाढतो. तर टॉपिक आला म्हणून एवढं बोललो मी. आता हिस्ट्रीमध्ये गेलो. ओके, नेक्स्ट आहे नो चेंज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट. चेंज करा, नो चेंज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट. फक्त नो चेंज इन टाका आणि गुड्स पासून सॉरी रिमेन कॉन्स्टंट पासून कट करा. नो चेंज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स आहे ना, एवढंच ठेवा. रिमेन कॉन्स्टंटला कट करा. अदरवाइज लॉ विल नॉट ऑपरेट. नाही कंझ्युमर द्यायचं. काय तिसरं पण काय? नो चेंज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स. वाय? आपण आपल्याला जर आता डिमांड करायची आहे कोलगेट. ओके, कोलगेट कंपनी असते ना त्याची पेस्ट, आपल्या कोलगेट कंपनीची पेस्ट आपल्याला खूप आवडते घरात. 10 रुपयाला आहे. आणि क्लोजअप व्हाईट असं व्हाईट डाल मॅक्स टेस्ट ते पण 10 रुपयाला एक्झाम्पल आहे. आता मला असं विचारायचं आहे, आम्ही एवढ्या वर्षातून कोलगेट वापरतोय, आता आपलं कोलगेटचं आणि माझं आहे ना ते नातं. ओके, ते स्टडी करायचं आहे. लॉ ऑफ डिमांड ऑफ कोलगेट अँड मी. ओके, जर क्लोजअपनी प्राइस कमी केली, 10 वरून 3 रुपये केली, आता माझं पण विचार चालेल ना? हो, गेला खड्ड्यात. कोण? कोलगेट गेला खड्ड्यात. आपण काय घेऊया आता? मॅक्स आहे ना, क्लोजअप मॅक्स जे पण असेल ते. मला बोलायचं काय, जर यांनी प्राइस चेंज केली त्याची डिमांड काय होते? हलते. पण आपल्याला हे एकदम स्टेबल ठेवायचं असेल ना, त्याला बोलावं लागेल की तुझी प्राइस चेंज करू नको. कोणाची प्राइस? तेच तो पॉईंट इंग्लिशमध्ये लिहिलाय बघा, नो चेंज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स. सबस्टिट्यूट समजतं ना? कोलगेट आणि मॅक्स फ्रेश हे दोन्ही सबस्टिट्यूट आहे, बरोबर? हे नाही तर ते. बट मॅक्स कोलगेट आणि सोसायटीच्या इज नॉट अ सबस्टिट्यूट. बोथ आर डिफरंट. समजतं? एका फील्ड मधले असले पाहिजे. यस, तिसरा पॉईंट वाच. चौथा तो दिवस. No changing price of substitute goods. It is assumed that the price of substitute remain unchanged. Any change in price of the substitute will affect the demand for the कमोडिटी. समजलं? जर प्राइस चेंज झाली तर कोणती डिमांड कमी होते? कोलगेटची. नेक्स्ट काय ते समजला पॉईंट तिसरा? कोण नाही समजला? तिसरा पॉईंट नाही समजला? मग तो हात का वरती करतोस? झोपेतच करा. चौथा पॉईंट काय? नो चेंज इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. रिमेन कॉन्स्टंट कट करा. नो चेंज इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. बघा, व्हॉट इज कॉम्प्लिमेंटरी गुड्स? जॉइंट गुड्स, जॉइंट डिमांड. काय शिकलो मी यामध्ये? व्हॉट वी हॅव डिस्कस रिमोट के साथ सेल. जर सेल आपल्याला जर रिमोटचं डिमांड स्टडी करायची असेल ना, त्याला सांगावं लागेल सेलला तू तुझी प्राइस चेंज करू नको. 20 रुपयाला सेल आहे, 100 रुपये रिमोट आहे, 120 रुपये पडतो. याने प्राइस वाढवली, याने केले 20 वरून 200 केली. कोणाची डिमांड खराब होईल का? रिमोटची. म्हणून बोलतात जर आपल्याला रिमोटचं डिमांड स्टडी करायची असेल ना, तर या सेलची प्राइस चेंज होता कामा नये. सेल आणि रिमोट काय?
जॉईंट आहे, समजते, कॉम्प्लीट सबस्टिट्यूट नाही आहे, दोन्ही काय कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट. समजलं काय बोललो मी? सो नो चेंज इन कॉम्प्लिमेंटरी गुड्स, इट इज अ अझम्पशन. ओके, जर चेंज झालं तर लॉ विल नॉट ऑपरेट. समजलं? वाच. कॉम्प्लिमेंटरी गुड्स समजलं? अदर म्हणजे काय? रिमोट. इथं अदर म्हणजे काय? रिमोट. आणि प्राइस चेंज म्हणजे कोणची सेलची. समजते? गुड. पाचवा पॉईंट काय? नो चेंज इन एक्सपेक्टेशन अबाउट द फ्युचर प्राइस. चेंज करून घ्या पहिले लाईन. नो चेंज इन, लिहा पहिले लाईन लिहा. नो चेंज इन, नो चेंज इन. आता ते एक्सपेक्टेशन समोर नो आहे ना, तो कट करा. एक्सपेक्टेशन समोरचा नो कट करा. ओके, आता वाचा काय आहे? नो चेंज इन एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइस. चेंज इन कट करा म्हटलं. ओके, केलं? जसं आपलं नॉर्मली आपण बोलतो की आता पावसाळे भाज्या महाग होतील, आपण स्टॉक करून ठेवतो आपल्याकडे, लसूण अद्रक वगैरेची पेस्ट करून ठेवतो आपल्याकडे ना. का? आपल्याला माहिती असतं की आपलं फ्युचरमध्ये याची प्राइस वाढणार आहे. त्याला म्हणतात एक्सपेक्टेशन अबाउट दी फ्युचर प्राइस. फ्युचरची प्राइस वाढेल याच्या आपल्याला काय वाटते? अंदाज. म्हणून काय करतो आपण? आता त्याची प्राइस क्वांटिटी जास्त घेतो, म्हणजे आपण त्याची डिमांड काय करतोय? जास्त करतोय, आणि पुढे जाऊन त्याची डिमांड कमी करणार. का? बिकॉज ती पुढे जाऊन प्राइस वाढणार आहे म्हणून. समजलं काय बोललो मी? असं नको व्हायला मग काय बोलतो आपण? नो चेंज इन एक्सपेक्टेशन अबाउट दी फ्युचर प्राइस. जर चेंज झाली, अदरवाइज लॉ विल नॉट ऑपरेट. यस, तू वाच. तू वाचलंस? वाच. हा पिक्चर चालू ना आपलं. बघा आता लाईन इम्पॉर्टंट नाही का? इफ कंझ्युमर एक्सपेक्ट राईज इन फ्युचर, त्याला वाटतं की प्राइस वाढणार फ्युचरमध्ये, तो काय करणार? मग आता डिमांड जास्त करणार आणि पुढे जाऊन डिमांड कमी करणार. जसं आपण एक्झाम्पल घेतलेलं, आता जर रेट चाललाय टमाट्याचा 100 रुपये किलो, लोकांना बाहेर काढू का? ध्यान द्या ना मग. देखो फटके लोकांना. वाचतो काय? असं वाचतंय, असं हसताना वाचतोय काय? कुठं बोलतो रे? लक्ष दे. ओके, 100 रुपये किलो चाललाय टमाट्याचा रेट, पुढच्या हप्त्यामध्ये होणार 700 रुपये किलो. टेकू नका. ओके, 100 रेट चाललाय, आता पुढे जाऊन काय होणार आहे? 700 रुपये. ओके, मला सांगा तुम्ही काय करणार? पण तो म्हणतोय मी 150 रुपये किलोने विकणार, तू काय बोलणार? चालणार? 200 रुपये किलो ओके, 300 रुपये पण चालेल, कारण त्याला तुम्हाला माहिती आहे जर आता नाही घेतलं तर मला पुढे जाऊन 700 रुपये द्यावे लागतील. 100चा रेट चालला आता, पण आपण 200 मध्ये पण घेतोय. समजते? त्याला म्हणतात चेंज इन एक्सपेक्टेशन ऑफ फ्युचर प्राइस. नेक्स्ट आहे नो चेंज इन टेस्ट, प्रिफरन्स अँड फॅशन. टेस्ट चेंज झाल्यावर काय होतं? आपण दुसऱ्या गोष्टी घेतो. जसं आपण नॉर्मली पहिले आपण कीपॅडचे मोबाईल वापरायचो, आता स्क्रीन टच. स्क्रीन टच मध्ये पण आपण आता कोणते घेतो? आयफोन. बिकॉज ऑफ चेंज इन टेस्ट. टेस्ट म्हणजे आपण खात नाही मोबाईल ना, चाटतो मोबाईल आपण नाही. ओके, आपले जे फीचर्स वगैरे आपल्याला अट्रॅक्ट करतात. ओके, न्यू फीचर आपल्याला अट्रॅक्ट करतात, म्हणून आपण अँड्रॉइडला कट करून काय घेतो? आयओएस म्हणजे ऍपलचा मोबाईल घेतो. बिकॉज ऑफ चेंज इन टेस्ट. असं नको व्हायला म्हणून काय बोलतो आपण? नो चेंज इन टेस्ट, प्रेफरन्स, हॅबिट, फॅशन. अदरवाइज लॉ विल नॉट ऑपरेट. समजलं? वाच. तू वाचलं मग अशी नाही ना? वाचलं तू? कोण राहिलं होतं? अच्छा, झालंच ना. रिमेन अनचेंज. रिमेन अनचेंज मतलब क्या? नो चेंज. समजलं? जर याच्यात काय चेंज झालं तर आपली डिमांड काय होणार? चेंज होणार. ओके, त्या वस्तूसाठी. आपण आजकाल ना गाईच दुसऱ्यांना फॉलो करतो. अच्छा, याच्याकडे मोबाईल मस्त दिसतं, मग आपण एक दोन हप्ते आपण आपल्या स्वप्नामध्ये पण तोच मोबाईल येतो. असलं काय होईल ना? मग पप्पा विचारतात की बड्डेला तुला काय पाहिजे? तोच मोबाईल पाहिजे.
समजतं काय बोललो मी? बिकॉज ऑफ काय होते लगेच टेस्ट चेंज. मुलीमध्ये भरपूर गोष्ट अशा असतात ओके. मुलींचं जास्त असतं का ओ ड्रेस मस्त आहे, मी पण घेणार. मुलांचं काय नाही, घातलं काय पण कपडे घेतले आपल्याला असं नसतं मॅचिंग विचिंग. हा घेतला हात टाकला डोळे बंद करायचे चलो नो प्रेस टकाटक तसं घातलं असं फक्त झालं. हा त्यावेळेस आहे ना आपल्या हाताला इस्त्री आहे ना. मुलींचं परफेक्ट असतं काय, रुमाला पण परफेक्ट असतो एकदम असा असं नसतो प्रॉपर असं एकदम असं घडी असते आणि एकदम असा हात एकदम नाजूक हात असे पकडत आणि आपला धबाडा की हात गोळा केला टाकला. नाक पुसायची नाही काय सिस्टम असते ना. हा मुलींचं कसं असतं ना असं नॉर्मल ओके असं आणि आपण असं समजलं क्या? दॅट इज द डिफरन्स बिटवीन गर्ल्स अँड बॉय. ओके वी आर सो फ्रँक. ओके वी आर सो फ्रँक, दे आर नॉट फ्रँक. ओके करणार तेच ओके पण देर आर मेनी स्ट्रॅटेजी ओके आयचं ओके. काय मला फोन करून डिस्टर्ब करतो कंपनी समजत नाही केस टाकतो माझ्या कंपनीवरतीच. एनिवेज नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी म्हणजे काय? जीएसटी आला, वस्तू महाग झाल्या. जर आपल्याला एखाद्या वस्तूची प्राइस एखादी वस्तू आपल्याला डिमांड करायची असेल आपण काय बघतो? प्राइस बघतो. समजा एक प्राइस एक मोबाईल बोलतोय ना ब्रश टूथब्रश आपला ना आजपर्यंत आपला तो ब्रश सेम असला सेम म्हणजे कंपनी सेम. हा घ्या जे पण तुम्ही घेता ते. हां जर त्याची प्राइस वाढली समजा एक ब्रश आहे तो 50 रुपयाला आहे त्याची प्राइस वाढली झाले 400 रुपये. सांगा आता काय कशी का प्राइस वाढली? बिकॉज गव्हर्नमेंटने टॅक्स वाढवला. तो आता काय बोलशील? सांगून दे रे बरोबर नव्हता तो काय थर्ड क्लास ब्रश असतं रे तो मस्त का 20 रुपयाला झालं ओके ना संपला विषय. म्हणजे आपण काय केलं डिमांड चेंज केली. पहिले आपण तोच ब्रश घ्यायचो आता आपण तो ब्रश कट करून दुसरा ब्रश घेतोय बिकॉज ऑफ चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. आता आपल्याकडे ना आपण इम्पोर्टेड गाड्या वापरत नाही जास्त का? 10 लाखाची गाडी 20 लाखाला भेटते 100% टॅक्स इम्पोर्टेड गाड्यामध्ये. काय काय गाड्या अशा पण आहेत 100% 150% टॅक्स म्हणून घेत नाही आपण. तुमच्या आपल्या इकडची घ्या ना गाडी. हे आपल्या इंडियामध्ये किती भारी गाड्या आहेत ते नाही घ्यायच्या. कोणत्या गाड्या घ्यायच्या? इम्पोर्टेड. फक्त ते हुशारी करण्यासाठी असतात ना. आता तुम्ही जरा बघा गाड्या बाहेरच्या त्याचा गॅप कमी असतो बाळांनो. बोनेट मधला तो असतो ना तो चाकामधला त्याचा गॅप कमी असतो. आपल्याकडे रस्ते असे आहेत ना अशी गाडी घ्या पुणे घासेल गाडी ओके तो पार्ट मागे राहील आपली गाडी पुढे म्हणजे शोधत मागे मागे तेवढं त्याच्यामध्ये आपली नवीन गाडी येईल खर्चामध्ये. समजते काय बोललो? म्हणून गव्हर्नमेंट हे करतो ट्राय की यू शुड नॉट इम्पोर्ट गुड्स फ्रॉम अदर कंट्री यू शुड टेक फ्रॉम आवर कंट्री. समजते ओके. वॉट्स टॅक्सेशन पॉलिसी? Therefore, no change in policy of taxation of government. समजला? जर चेंज झाली then law will not. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. मी म्हणतो एक्झामला आला ना हा क्वेश्चन अटेंड करा. थोडंसं आपलं पण ऍड करा नुसतं तेच चिपकू नका. इट इज अ स्ट्रॅटेजी ओके. दोज हु आर ओके डम ओके यू आर नॉट डम ना यू आर स्मार्ट ना. स्मार्ट वगैरे करत नाही म्हणजे जर आयडिया बघता का तुम्ही असं असं ऍड करा. इट इज टू बी अज्युम देयर इन्कम इज स्टेबल अदरवाइज और एल्स लॉ विल नॉट इन ऑपरेशन. सिंपल तेच लिहायचं फक्त थोडंसं वर्डिंग चेंज करायचं ओके. समजलं? अशा प्रकारे आपण काय शिकलो? लॉ ऑफ डिमांड अँड इट्स अब्झर्वेशन. ओके आता 5 मिनिटचा ब्रेक. ओके यस एक्सेप्शनचं करायचं का आता? चला ऍटलीस्ट आपण एक्सप्लेन करूया. रीडिंग नंतर करू. ओके व्हॉट इज एक्सेप्शन? ज्या केसमध्ये लॉ ऑपरेट होत नाही त्याला काय बोलतात? एक्सेप्शन.
अपवाद. अजूनच्या मध्ये काय असतं, जर आपण ते चेंज नाही केलं तर लॉ ऑपरेट होईल, जर नाही चेंज केलं तर ऑपरेट होणार नाही. इन केस ऑफ एक्सेप्शन काही कर, चेंज कर नको चेंज करू तरी पण लॉ ऑपरेट होणार नाही. व्हॉट इज अ ओरिजिनल रूल ऑफ डिमांड? सांगा ना. व्हॉट इज अ ओरिजिनल रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राइस? इनव्हर्स अँड इनडायरेक्ट. प्राइस वाढली तर डिमांड कमी, प्राइस कमी. पण असे पण केसेस आहेत गाईज, प्लीज पे अटेन्शन. असे पण केस आहेत ज्याच्यामध्ये प्राइस वाढल्यानंतर डिमांड पण वाढते. हो रिअली, प्राइस झाली कमी डिमांड पण कमी होते गाईज. रिअली सांगा सांगा, असे कोणते केसेस आहेत ज्यामध्ये प्राइस वाढली तर डिमांड वाढते? याला हे काहीतरी वेगळं वाटत आहे त्याला, म्हणून याला काय म्हणतात, ॲबनॉर्मल डिमांड कर्व. व्हॉट इज एक्सेप्शन ऑफ डिमांड? त्याला आणखी एक नाव काय, ॲबनॉर्मल डिमांड कर्व. एक्सेप्शन ऑफ लॉ ऑफ डिमांड याला म्हणतात ॲबनॉर्मल डिमांड कर्व. का? ऐकून आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं वाटतं ना, की प्राइस वाढल्यानंतर डिमांड पण वाढणार, प्राइस झाली कमी तर डिमांड पण कमी होणार. नॉर्मल रूल काय? नॉर्मल म्हणजे काय? नॉर्मल इन केस प्राइस वाढल्यावर डिमांड कमी आणि प्राइस झाली कमी तर डिमांड वाढते. हा आपला नॉर्मल रूल आहे, बरोबर. ते काय? ॲबनॉर्मल. सांग कोणते कोणते केसेस. एक फ्रुट्सवाला होता, संध्याकाळी रात्री 11चा टाइम असेल, अंगूर ग्रेप्स तो विकायला, मला वाटते संध्याकाळी 6ला निघला असेल, घरी जात होता 11 वाजता. पण साईडला काय असतं बघा अंगूर कोपऱ्यामध्ये, हातगाडीच्या कोपऱ्यात असं करे, खराब वाले अंगूर नसं करे. रेट काय होता नॉर्मली? 200 रुपये किलो ग्रेप्सचा. तो चाललेला घरी, ते हातगाडीच्या कोपऱ्यामध्ये थोडेसे अंगूर होते, ते होते 30 रुपये किलो. वाव, लावा लाईन. लाईन लावशील तू? तू घेशील का 30 रुपये किलोनी? आताच शिकलो आपण रूल, प्राइस कमी डिमांड जास्त. ओ माय गॉड, 200 रुपये किलो आहे म्हणजे 30 रुपये किलो असेल तर 6-7 किलो घेऊ आपण ना, आणि घरी जाऊन फेकूया, है ना? हेच करायचं, इथे घ्यायचं आणि घरी जाऊन फेकायचं का? भाई प्राइस झाली कमी झाली तर डिमांड वाढते, बरोबर आहे. कुठे खराब खायचं काय? समजतं मला लॉजिक? आपण चीप गोष्टी खात नाही, जिची क्वालिटी खराब खाणार नाही. हा, जर 200 रुपये किलो असतील, 200 रुपये किलो आपले काय ग्रेप्स आहेत, बरोबर, ते झाले 250 रुपये किलो. तर आपण घेऊ शकतो एक वेळेस, पैसे असतील तर. का विचार आपल्या डोक्यात काय विचार असणार? 200 250 काय, काहीतरी भारी क्वालिटी असणार, बरोबर ना. टी शर्ट घेतो 200 रुपयाला, 100ला टी शर्ट भेटतं, आणि 10,000ला पण टी शर्ट भेटतं. 10,000 टी शर्ट काय बोलतो आपण? काहीतरी असेल भाई, काहीतरी असेल, म्हणजे 5 वर्ष बघायची गरज नाही मग टी शर्टला. 200 असेल तर 1 महीने में 1 टी शर्ट, हर महीने में अलग अलग टी शर्ट. समजा हे असतं. म्हणजे आपण काय बघतो नॉर्मली? क्वालिटी बघतो, क्वालिटी. जर आपल्याला स्वस्त भेटते पण क्वालिटी खराब असेल तर घेणार नाही आपण, बरोबर. तो हा पहिला पॉईंट बघा, गिफन्स पॅराडॉक्स. त्यामध्ये त्याने एक्झाम्पल दिले, चीप पोटॅटोज. बटाटे कसे किलो आहेत? 40 रुपये किलो, 30 रुपये किलो, व्हॉट एव्हर. 30 रुपये किलो बटाटे असतील, आणि तो विकतो आपल्याला 8 रुपये किलोनी. पण बटाट्यामध्ये काय, मध्ये एक ब्रिज आहे, ब्रिज. कशामध्ये? बटाट्यामध्ये. त्या ब्रिजने आपण जाऊ शकत नाही, पण काय जाऊ शकतात? किडे. ओके, तो ब्रिज असा आहे, इथून किडा घुसतो आणि तू बाहेर निघतो. कधी कधी तू पण निघतो बाहेर, ओके, किडा भुंगा असतो ना काळाला, तसे बटाटे विकतोय तो ब्रिजवाले. आपण घेऊ करे? आपण किती पण स्वस्त घेणार नाही, बिकॉज आपल्याला पण काय पाहिजे? क्वालिटी पाहिजे.
तर हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट कोणी पॉईंट केला, कोणी कॉईन केला, कॉईन म्हणजे ऑब्झर्व केला, बघा रॉबर्ट गिफन्स म्हणून एक पॉईंट आहे. दुसरा बघा पॅराग्राफ, फर्स्ट पॉईंटचा दुसरा पॅराग्राफ, रॉबर्ट गिफन्स आहे ना, रॉबर्ट गिफनने हा पॉईंट रेज केला, ऑब्झर्वेशन केलं की लोक घेत नाही हो, म्हणून त्यांनी नाव ठेवलं त्या पॉईंटला गिफन्स पॅराडॉक्स. समजलं? दुसरा पॉईंट म्हणजे एक स्टडी टाइप. ओके, नेक्स्ट काय, प्रेस्टिज गुड्स म्हणजे एक्सपेन्सिव्ह गुड्स ना. नॉर्मल नाही का, आपण आहे असतं ना आपलं कोणता ऍपल वॉच घातला असेल ना, तर आपण फुल कपडा घालत नाही, आपण घालतो हाफ कपडा. फुल मध्ये कधी कधी ते झाकतं ना, हो झाकलं तर 4 लोक बघणार नाही ना, म्हणून हाफ घालतो की, बघ त्याला पण हाफ घातलं की. स्टेशन कुठे, एक काम करा असं जा, मग असं या, मग असं या. ओके, समजलं, दिखा. ओके, मला काय बोलायचंय, प्रेस्टिज गुड्स मध्ये लोकांना स्वस्त घेत नाही, जितना ज्यादा महंगा ना उतना ज्यादा दिखावा होता है. म्हणून मोठ्या पॉर्श गाड्या आहे ना, रॉल्स रॉयस, अशा गाड्या लोकांना संध्याकाळी येऊन बाहेर निघतात. कधी बघितलंय सकाळी 4ला निघली अशा गाड्या संध्याकाळी 6-7ला का हो, मार्केट सब दिख रही, असं आहे ना. समजते? प्रेस्टिज गुड्सची जेवढी प्राइस जास्त तेवढी लोकांची गर्दी जास्त, आपल्यासारख्या लोकांची नाही. मग अंबानी आहे ना, त्याची सून आहे ना, सासरे, त्यांचीच फॅमिली. आपण तर काय घेऊ का रॉल्स रॉयस? सर मग तुम्ही आम्हाला कमी समजता भाई. आय एम नॉट अंडरमाइनिंग युअर ॲबिलिटी, बट राईट नाव आय एम ऑन रिअलिस्टिक. तुम्ही घेणार पुढे जाऊन, ओके, नो इश्यू. ओके, आता बघू शकतो का? नाही. म्हणजे प्रेस्टिज गुड्स इज अ इम्पॉर्टंट फॉर रिच पर्सन टू शो देअर रिचनेस. समजते का बोललो मी? येस. म्हणजे इथे गाडीची प्राइस आहे 10 करोड, याचं बघून दुसरा घेईल 12 करोडला गाडी, याचं बघून घेईल तिसरा 15 करोडला. प्राइस वाढत चालली, तरी पण लोकांची डिमांड वाढत चालली आहे. नॉर्मल रूल काय, प्राइस वाढल्यावर इथं असं होतंय का? नाही, म्हणून याला काय म्हणतात, ॲबनॉर्मल डिमांड. नेक्स्ट काय, स्पेक्युलेशन म्हणजे काय, दिवाली के पहले सब सामान ले लो भाई, जो भी है, आटा, शुगर, मैदा, जो भी देगा, क्यों, दिवाली में भाव बढ़ेगा, फटाक समजा. समर यायच्या पहिलेच एसी घेऊन ठेवा, 2 महिन्या पहिलेच, नाहीतर एकदम एसीची प्राइस वाढ. रिअलिस्टिक आहे गाईस, लोकांना असं वाटतं म्हणून लोकांना थंडीमध्येच एसी घेतात, पुढे जाऊन जास्त पैसे द्यायची गरज पडणार नाही. नॉर्मल रूल काय बोलतो, प्राइस जास्त असेल तर डिमांड कमी, पण इथे एसीची प्राइस वाढत चालली आहे. कोणता महिना आहे, डिसेंबर चाललाय, समर कधी येणार, फेब, मार्च, एप्रिल, वॉट एव्हर. ओके, या महिन्यामध्ये रेट चाललाय एसीचा 35,000 आणि हा रेट जाईल, दॅट विल शूट अप टू 48,000, वाढणार आहे. तो आता एसी घेईल का नाही, घेईल. त्याची प्राइस किती चालली आहे, 42,000. ही त्याला एसी भेटते किती मध्ये, घेईल का? येस, बिकॉज त्याला पुढे जाऊन काय करावं लागणार आहे, जास्त देण्यापेक्षा तो आता काय करणार आहे, कमी मध्ये घेईल. बघा इकडे प्राइस वाढली आहे ना, 35 झाली किती, 42. नॉर्मल रूल काय बोलतो, प्राइस वाढल्यावर डिमांड कमी होणार. इथे काय लोकांची डिमांड वाढली उलट, बिकॉज त्यांचा अपेक्षा काय, स्पेक्युलेशन काय, पुढे जाऊन प्राइस वाढणार आहे म्हणून. व्हॉट इज स्पेक्युलेशन, एक्सपेक्टेशन, अंदाज. ओके, एंटिसिपेशन. नेक्स्ट काय, प्राइस इल्यूशन मतलब क्या, स्टारबक्स माहिती ना, स्टारबक्स कॉफी कितीला भेटते, 500ला, 400ला. स्टारबक्स, आय एम टॉकिंग स्टारबक्स, ताज नाही, 400ला भेटते कॉफी, 300-400ला भेटते. आणि जावा इथे कोपऱ्यामध्ये मारवाडी करे 10-15 रुपये ना, का रे, इट इज अ प्राइस ऑफ ब्रँड. लोकांनी जर घातलं ते कोणते टी शर्टचं ब्रँड कोणतं आहे, हा झुडिओ, अजून H&F, झारा,
असे जर चांगल्या ब्रँडचे कपडे घातले ना गाईस, मग ना क्लासमध्ये तेच कपडे घालतात ना, सगळ्यांनी बघावं म्हणून. ऍक्च्युली हा पॉईंट हा पॉईंट इट इज लिंक विथ सेकंड पॉईंट, प्रेस्टिज गुड्स. प्राइस इल्युशन इज लिंक विथ, जे लोकांना ब्रँडेड घालायची सवय असेल ना गाईस, त्या लोकांना जर कधी गरिबी आली चुकून तुमच्या लाईफमध्ये, मग ते लोक मेले. मग त्याला सवयच नाही ना. जीन्स पॅन्ट 15,000 खाली घालत नाही आपण भाई, टी शर्ट 10,000 खाली घालत नाही. शूज कम से कम स्टार्टिंग प्राइस 27,000, जमत नाही. अरे मित्रांनो, 27,000 एका व्यक्तीचा महिन्याचा पगार असतो आणि हा शूज घेतो. जर अशा लोकांना गरिबी आली ना, त्या लोकांना जमत नाही. मग त्या लोकांना बोलले ना 200 चप्पल घाल, शी दिस इज डिस्गस्टिंग, व्हॉट इज माय स्टेटस, व्हॉट इज युअर स्टेटस. त्या लोकांना जमत नाही, बिकॉज दे बिलीव्ह इन ब्रँड. त्यांना वाटतं की अजून महाग भेटावं, अजून काय महाग भेटणार आहे, मी अजून घेतो, बिकॉज दे आर बिलीव्ह ऑन ब्रँडेड प्रोडक्ट्स. समजते? त्याला म्हणतात प्राइस इल्युशन. नेक्स्ट काय? इग्नोरन्स. म्हणजे काय? मतलब क्या? ओके, व्हॉट एल्स? असं नाही रे, थोडंसं वेगळं ध्यान द्या. तुझा मित्र आहे की इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये आहे का? इफ यू वॉन्ट टू बाय अ टीव्ही, देन यू विल प्रिफर टू गो इन युअर फ्रेंड शॉप और अदर शॉप. आणि आपलेच मित्र आपले चित्र काढतात. अरे मित्र आलंच, अरे बस बस बस, चाय बी काय बघ, तो आपला मित्र आहे सच्चा. ओके, तेव्हा कमवणार ना मी. ओके, जे आहे कॉस्ट ती दे. ओके, तुला काय पाहिजे? टीव्ही पाहिजे? हे बघ, या टीव्हीची प्राइस ना बाहेर इट इज फॉर अदर्स 48,000 आहे, तुम्हाला फक्त 40च दे. आपण कॉल करणार, रे बायको 40ला घेतली, 40ला घरी टीव्ही आणणार. मग बघितली अमेझॉनला प्राइस किती आहे? 35,000. त्या घराच्या बाजूला एक दुकान आहे टीव्हीचं, त्याने विचारलं तुम्ही टीव्ही कितीला घेतली? 40ला. आमच्याकडून घ्या 39,000ला. म्हणजे काय केलं त्यांनी? उगाच त्यांनी प्राइस वाढवून दाखवली, पहिले विकली तेवढ्यामध्येच. म्हणून कधी पण काही घेताना आपल्याला लोकांकडून घ्यायचं नाही. आता तुझा रिटर्न कशी रिटर्न मित्र आहे ना, मग आपण बार्गेनिंग करू शकत नाही मित्रांसोबत, भांडू शकत नाही. भांडतो ना काय करतो, हे जा नाही म्हणता जा, हे त्याला कपडा घाल, तसं मित्र असल्याला आपण घेऊ शकत नाही, भांडू शकत नाही. म्हणून आपण कधी कधी काय करतो? इग्नोर करतो. इग्नोर. बाकी शॉपला आपण करतो इग्नोर. आपल्याला वाटतं आपला मित्र आहे ना, तो स्वस्त मध्येच विकेल, पण तुला माहित नाही, तू महाग मध्ये घेऊन आलास घरी. समजते मला काय बोलायचा पॉइंट? मीन्स यू इग्नोर द अदर शॉप प्राइस, what they are selling you don't know, you are just going there and you are buying there. Okay, even at higher price. समजते? नेक्स्ट काय? हॅबिच्युअल गुड्स. कोविड मध्ये लोकांनी मार खाल्ला की पार पोलिसांचा, की त्यांचं पार के ते मार खाऊन कोण की बसाचे झाले वांदे, पण तरी लोकांना विमल खाल्ले काहीच. समजते? त्या लोकांनी विमलला नाराज केलं नाही, तंबाखूला नाराज केलं नाही. त्यांनी अशी हाताला मरून तंबाखू खाल्ली, सोबत मागे फटके पण खाल्ले, पण तंबाखू सोडली नाही. सांग मला काय झाली प्राइस तंबाखूची? यू शुड नो, बिकॉज तुमच्या घरात कोणी खात असेल ना. मम्मी तर नाही, ऍटलिस्ट पप्पा, राईट, मम्मी तर नाही. काय बोललो मी? काय काय लेडीज पण तंबाखू खातात. हा, मिस्त्री नाही बोलत मी, तंबाखूची बोलतो, बिकॉज मिस्त्री म्हणते तंबाखूच ना, दॅट आय नो. प्लीज फोकस. मला असं बोलायचंय, तंबाखूची प्राइस दॅट टाइम प्राइस शूट अप टू नाही आय थिंक 700 700 रुपयेपर्यंत गेली. पाव किलो तंबाखू, पाव किलो. आता जाऊन बघा, विकत घ्या तुम्ही तंबाखू. 60 रुपये पाव, 50, 60, 70 रुपये पाव आहे. ती गेली ती 700-800 रुपये पाव. लोकांनी पाववर मार खाऊन खाऊन, ओके, या पाववरती मार खाल्ला लोकांचं, तरी पण 700 रुपये पावची तंबाखू खाल्ली. नॉर्मल रूल काय बोलतो? प्राइस वाढली ना मित्रांनो, तंबाखू बंद करा, मग खाऊ नका.
पागल आहे का तू हल. दात आहे ना दात ते विकेल. प्राइस जरी वाढली ना तरी मी डिमांड वाढवेलच, कमावू तरी खाईलच. बिकॉज हॅबिट आदत लत सुद्धा लोकांना मारतील, घरच्यांना मारतील, पण ते मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. हॅबिच्युअल गुड्स मध्ये काय असतं, प्राइस वाढली तरी पण आपण डिमांड करतो. हे झाले आपले पॉइंट्स. कसले? एक्सेप्शन. होप तुम्हाला समजले असतील. समजलं सगळ्यांना? किती पॉइंट आहे टोटल? 6. पहिला पॉइंट काय? गिफन्स पॅराडॉक्स. दुसरा काय? प्रेस्टिज गुड्स. तिसरा काय? स्पेक्युलेशन. चौथा काय? प्राइस इल्युशन. पाचवा काय? सहावा काय? हॅबिच्युअल गुड्स म्हणजे लतवाले गुड्स. ओके, दारू, बियर, सिगरेट, तंबाखू, वॉटएव्हर. ओके, अशा प्रकारे आपण शिकलो. किती क्वेश्चन्स? 3. पहिला तो आला मुवमेंट्स इन डिमांड. दुसरा लॉ ऑफ अझम्पशन, लॉ ऑफ डिमांड अँड इट्स अझम्पशन. तिसरा लॉ ऑफ डिमांड अँड इट्स एक्सेप्शन. एक्सेप्शन मध्ये त्याला काय बोलतात? ॲबनॉर्मल डिमांड कर्व. तुम्ही जर बघितलं असेल ना, पेज नंबरवर या तुम्ही 22 वरती बघा, त्याला एक नाव आहे बघा, एक्सेप्शनल डिमांड कर्व. दिसलं का? त्यालाच म्हणतात ॲबनॉर्मल डिमांड कर्व. त्यावरती लिहा ही लाईन, ॲबनॉर्मल डिमांड कर्व. एक्सेप्शनच्या वरती लिहा ॲबनॉर्मल डिमांड कर्व. पहिले होतंय ना, ओके, आपण काढल्या पाहिजे. अशा प्रकारे आपला आजचा कोटा संपला. थँक्यू व्हेरी मच.